आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने गवारची भाजी कशी करायची हे बघणार आहोत। अगदी बेसिक आणि मोजकेच मसाले वापरून तरी सुद्धा मस्त चमचमीत अशी ही भाजी तयार होते। आजची ही गवारची भाजी कुठल्याही प्रकारचं वाटण घाटण न करता अगदी झटपट बनवलेली आहे। या भाजीचा रस्सा सुद्धा खूप पातळ न करता थोडा घट्टच ठेवलेला आहे, त्यामुळे तुम्ही ही भाजी ऑफिसच्या डब्याला सुद्धा अगदी आरामात देऊ शकता। शिवाय गवार खाताना थोडी पानसट सुद्धा लागते, म्हणून गवारीची भाजी खाताना पानसट लागू नये यासाठी काय करायचं हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आजच्या गवारच्या या भाजीसाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। इथे मी अर्धा पाव गवार घेतलेली आहे। अर्धा पाव गवार मध्ये रस्सा थोडासा घट्ट ठेवला तर 2 ते 3 व्यक्तींना ही भाजी अगदी आरामात पुरते। सर्वात आधी आपल्याला गवार कापून घ्यायची आहे। गवार लवकर कापण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 5 ते 6 गवार जोडून घ्यायच्या आणि चाकूने गवारीचं पुढचं टोक थोडंसं कापून घ्यायचं। हे टोक आपल्याला भाजीमध्ये वापरायचं नाही, हे टाकून घ्यायचं। तुम्हाला ज्या साईजची गवार कापून घ्यायची आहे त्या साईजची कापून घ्यायची। इथे मी 1 इंचाच्या अंतरावरती गवार कापून घेतलेली आहे आणि हा गवारीचा मागचा भाग असतो हा सुद्धा थोडासा कापून टाकून द्यायचा। कापून घेतलेली गवार पाण्यामध्ये धुण्यासाठी टाकायची। इथे मी गवार कापून घेतलेली आहे, तुम्ही तोडून किंवा खुडून सुद्धा घेऊ शकता। गवारच्या भाजीमध्ये शिरा निघत नाही, त्यामुळे तोडून खुडून न घेता तुम्ही कापून सुद्धा घेऊ शकता। पूर्ण गवार कापून मी पाण्यामध्ये धुण्यासाठी ठेवून दिलेली आहे। आता आपण पुढची स्टेप बघू। कढईमध्ये 1 पळी तेल टाकायचं। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर अगदी थोडीशी किंवा पाव चमचा हळद टाकायची आणि तेलामध्ये छान एकत्र करून घ्यायची। नंतर यामध्ये कापून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली पूर्ण गवार टाकायची। गवारीसाठी लागणारच चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं। ही गवार अंदाजे 30 ते 40 सेकंद मध्यम आचेवरती छान परतून घ्यायची। परतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस हा सर्वात कमी करायचा आणि सर्वात कमी आचेवरती 1 ते 1.5 मिनिट छान वाफ काढून घ्यायची। अंदाजे 1-1.5 मिनिट मी गवार छान वाफवून घेतलेली आहे। झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता गवारीचा रंग हलकासा बदललेला आहे। गवार परत छान हलकीशी परतून घ्यायची किंवा हलवून घ्यायची। नंतर यावरती झाकण ठेवायचं आणि परत 1.5 ते 2 मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे। गवार अशी तेल मीठ आणि हळद टाकून परतून घेतली किंवा थोडीशी शिजवून घेतली तर गवार खाताना ही अजिबात पानसट लागत नाही, या उलट मस्त चविष्ट लागते। अंदाजे 4 ते 5 मिनिट गवार तेलावरती छान शिजवून घेतलेली आहे। इथे 70 ते 80% गवार मस्त शिजल्या जाते। ही तेला मिठाची गवार तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, खूप अप्रतिम लागते। आता आपण गवारीसाठीचा रस्सा बनवून घेऊ। तर त्यासाठी कढईमध्ये मी 2 पळी तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर 1 तमालपत्र तोडून टाकायचं, थोडंसं हिंग टाकायचं, नंतर ठेचून घेतलेलं अद्रक लसूण आणि जिरं टाकायचं आणि टाकलेलं सर्व साहित्य 10 ते 15 सेकंद मंद आचेवरती छान परतून घ्यायचं। इथे लसूण हलकासा परतून झालेला आहे। यामध्ये आता 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आणि हा कांदा सुद्धा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत कमी ते मध्यम आचेवरती तेलामध्ये छान परतून घ्यायचा। तुम्ही बघू शकता कांदा हलकासा मऊ झालेला आहे, थोडासा पारदर्शक झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। इथे मी पोहे खाण्याचे 2 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। शेंगदाणे आधीच भाजून घेतलेले असले तरी सुद्धा अर्धा मिनिट तरी हे शेंगदाणे कांद्याबरोबर परतून घ्यायचे, कारण कांदा आपण खूप जास्त परतलेला नव्हता। आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची, अगदी थोडंसं तिखट लाल मिरची पावडर टाकायचं। नंतर इथे मी 1 मोठा चमचा पोहे खाण्याचा गोडा मसाला वापरलेला आहे। तुम्ही याऐवजी कुठलाही गरम मसाला किंवा कुठलाही घरगुती मसाला वापरू शकता। नंतर भाजीला रंग छान येण्यासाठी 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची आणि सर्व मसाले कमी आचेवरती मस्त परतून घ्यायचे। सर्व पावडर मसाले छान परतून झालेले आहेत। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे। यामध्ये मी अंदाजे अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे। पाणी मसाल्यांबरोबर छान एकत्र करून घ्यायचं आणि याला छान उकळी काढून घ्यायची। इथे तुम्ही बघू शकता पाण्याला किंवा रस्स्याला मस्त उकळी आलेली आहे। आता या उकळत्या रस्स्यामध्ये तेलावरती परतून घेतलेली पूर्ण गवार टाकायची आणि अगदी थोडंसं किंवा चवीपुरतं मीठ टाकायचं। मीठ टाकताना थोडंसं जपूनच टाकायचं, कारण गवार परतून घेत असताना सुद्धा आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे। गवार रस्स्याबरोबर एकत्र करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिट ही भाजी किंवा गवार आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायची आहे। अंदाजे 3 ते 4 मिनिट भाजी मी मस्त शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त तवंग सुद्धा आलेला आहे। गवार शिजले की नाही या पद्धतीने चेक करून बघायची। गवार मस्त शिजलेली आहे। आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत छान एकत्र करून घ्यायची।
गवार तेलामध्ये 70-80% आधीच शिजलेली होती, त्यामुळे रस्स्यामध्ये गवार पटकन शिजते. इथे आपली गवारची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आजच्या या गवारच्या भाजीचा रस्सा मी थोडा घट्टच ठेवलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी घट्टच ठेवलेला आहे. पण तुम्हाला घट्ट गवारची भाजी आवडत नसेल तर तुम्ही रस्सा थोडासा पातळ सुद्धा करू शकता. तर इथे आपली मस्त चमचमीत अशी गवारची भाजी तयार आहे. कोणतंही वाटण घाटण न करता अगदी बेसिक साधेसे मसाले वापरून सुद्धा ही गवारची भाजी चवीला खूप अप्रतिम लागते. गवार आधीच तेल, मीठ आणि हळद टाकून छान परतून घेतलेली असल्यामुळे भाजी सुद्धा अजिबात पानसट लागत नाही. त्यामुळे एकदा तरी या पद्धतीने गवारची ही भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला मी बनवलेली गवारची भाजी कशी वाटली हे न विसरता कमेंट करून सांगा. आजची ही रेसिपी जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला न विसरता लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. शेजारी बेल बटन दाबून ऑल वरती क्लिक करा.